नमस्कार, मी विजन बोलतोय. विजन 360 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज महाराष्ट्रात एक अत्यंत शांत आणि गंभीर लढा सुरू आहे. हा लढा बंदूक, दगड किंवा घोषणांनी नव्हे तर पुस्तक, वही आणि स्वप्न हातात घेऊन लढला जातोय. एमपीएससीची तयारी करणारे हजारो तरुण आज रस्त्यावर उतरले आहेत. पुण्यात शास्त्री रोडवर मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेलं आंदोलन हे अचानक उसळलेलं नाही, तर गेल्या अनेक वर्षापासून साचलेल्या वेदनांचा, अन्यायाचा आणि दुर्लक्षाचा स्फोट आहे. अनेकांना प्रश्न पडतो आहे की हे विद्यार्थी आंदोलन का करत आहेत? त्यांना नोकरी मिळत नाही म्हणून की सरकारविरोधात राजकारण म्हणून? पण वास्तव खूप वेगळं आणि वेदनादायक आहे. एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, राज्याच्या प्रशासनासाठी अधिकारी घडवणारी सर्वात महत्वाची यंत्रणा. तहसीलदार, पोलीस उपनिरीक्षक, विक्री कर निरीक्षक, सहाय्यक सचिव यासारख्या पदासाठी लाखो तरुण आपलं आयुष्य या परीक्षेला समर्पित करतात. सकाळी लवकर उठून अभ्यास, दिवसभर पुस्तकामध्ये डोकं घालून बसणं, मित्रपरिवार, सणसमारंभ, लग्न कार्य टाळणं आणि कुटुंबावर आर्थिक ओझं टाकणं, हे सगळं सहन करून ते एकच स्वप्न पाहतात, सरकारी सेवेत जाऊन समाजासाठी काहीतरी करण्याचं. पण या स्वप्नांच्या आड आज एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे. सध्या सुरू असलेलं आंदोलन मुख्यत्वे पीएसआय म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक भरती संदर्भात आहे. विद्यार्थ्यांचा आरोप आहे की पीएसआय भरतीची जाहिरात अत्यंत उशिरा काढण्यात आली. अनेक उमेदवार जे पात्र होते, जे पूर्ण तयारीत होते, ते केवळ जाहिरात उशीर आल्यामुळे वयोमर्यादेबाहेर गेले. म्हणजेच त्यांच्या अपात्र ठरण्यामागे त्यांची चूक नाही, त्यांचा आळस नाही, त्यांचा अभ्यास कमी नाही, तर व्यवस्थेचा उशीर आहे. तरीही त्यांची शिक्षा विद्यार्थ्यांना भोगावी लागत आहे. पुण्यात जेव्हा विद्यार्थी रस्त्यावर उतरले तेव्हा तो केवळ संताप नव्हता, ती एक हतबलता होती. मध्यरात्री शास्त्री रोडवर बसलेले तरुण, डोळ्यात पाणी, हातात फलक, तोंडात एकच प्रश्न, आमचा गुन्हा काय? काहींनी वयाची शेवटची संधी गमावली आहे, काहींनी घरांच्याकडून अजून एक वर्षाची उसनवार वेळ मागितली होती, तर काही जण लग्न, जबाबदाऱ्या, आजार सगळं बाजूला ठेवून फक्त या परीक्षेसाठी थांबले होते. आणि अचानक एका नोटीसमुळे त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही आता पात्र नाही. विद्यार्थ्यांच्या मागण्या काही अवास्तव नाहीत. ते सरकारकडे किंवा आयोगाकडे काही विशेष सवलत मागत नाहीत. त्यांची पहिली आणि सर्वात महत्वाची मागणी की पीएसआय भरतीसाठी वयोमर्यादेत सवलत द्यावी, कारण जाहिरात उशीर आले हे विद्यार्थ्यांच्या हातात नव्हतं. दुसरी मागणी आहे की एमपीएससीचे दरवर्षीचं कॅलेंडर वेळेवर जाहीर करावं, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्याचं नियोजन करता येईल. सध्या परिस्थिती अशी आहे की परीक्षा कधी होईल, जाहिरात कधी येईल, काहीच निश्चित नसतं आणि संपूर्ण आयुष्य एका अनिश्चिततेत अडकून बसतं. तिसरा मोठा मुद्दा म्हणजे परीक्षा पद्धतीतील बदल. एमपीएससीने मुख्य परीक्षेचा पॅटर्न बदलून तो यूपीएससी सारखा वर्णनात्मक केला. बदल चुकीचा आहे असं कोणीही म्हणत नाही, पण प्रश्न हा आहे की हा बदल लागू करताना विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ दिला गेला का? अनेक विद्यार्थी 3-4 वर्ष जुन्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नवर तयारी करत होते. अचानक पद्धत बदलली आणि त्यांचं सगळं नियोजन कोलमडलं. यामुळे पुन्हा एकदा मानसिक आणि आर्थिक ताण वाढला. या सगळ्यांचा सर्वात मोठा परिणाम मानसिक आरोग्यावर होत आहे. एमपीएससीची तयारी म्हणजे केवळ अभ्यास नाही, ती एक मानसिक लढाई आहे. वय वाढत जातं, समाज प्रश्न विचारतो, नातेवाईक टोमणे मारतात, घरात लग्नाची चर्चा सुरू होते, आर्थिक जबाबदाऱ्या वाढतात. अनेक विद्यार्थी 30 वर्षाच्या आसपास पोहोचतात आणि तरीही ते संघर्षातच असतात. अशा वेळी जेव्हा शासन किंवा आयोगाकडून स्पष्टता नसते, तेव्हा निराशा, नैराश्य आणि अस्वस्थता वाढते. काही विद्यार्थी तर पूर्णपणे खचून जातात. राजकीय पातळीवर काही नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे, काहींनी मुख्यमंत्र्याकडे पत्रव्यवहार केला आहे, तर काहींनी थेट आंदोलनात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. पण विद्यार्थ्यांचा प्रश्न अजून कायम आहे, निर्णय केव्हा होणार? कारण प्रत्येक दिवस, प्रत्येक महिना हा त्यांच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा काळ आहे. परीक्षा पुढे ढकलता येते, जाहिरात उशिरा काढता येते, पण तरुणांचं वय थांबवता येत नाही. हा संघर्ष सरकार विरोधात नाही, हा संघर्ष राजकीय नाही, हा संघर्ष व्यवस्थेतील असंवेदनशीलतेविरोधात आहे. हा संघर्ष न्यायासाठी आहे. एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी कोणतीही भीक मागत नाहीत. ते फक्त इतकंच म्हणत आहेत की आमच्या मेहनतीला, आमच्या वेळेला आणि आमच्या आयुष्याला न्याय द्या. कारण हेच तरुण उद्या प्रशासन चालवणार आहेत, कायदा सुव्यवस्था राखणार आहेत, राज्य घडवणार आहेत. जर आज त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं तर उद्या याच व्यवस्थेला त्याची किंमत मोजावी लागेल. म्हणून हा विषय केवळ एमपीएससी विद्यार्थ्याचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या भवितव्याचा आहे. तुम्हाला वाटत असेल की या विद्यार्थ्यांची मागणी योग्य आहे, तर तुमचा आवाज उठवा, हा मुद्दा शेअर करा, चर्चा करा, कारण शांत राहणं म्हणजे अन्यायाला मूक संमती देणं आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमचे नातेवाईकामधली कुठली मुलं एमपीएससीची तयारी करत असेल, तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण तुमचं एक शेअर कदाचित
हा जो शेअर केलेला व्हिडिओ आहे तो शासनापर्यंत पोहोचेल आणि यांच्या ज्या काही जाणीवा उणीवा आणि यांच्या वेदना त्यांच्यापर्यंत पोहोचतील. तोपर्यंत जय हिंद.